नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं की सायलीने अर्जुनला खरं खरं सांगून टाकलं की तुम्ही मला आणि मधुभाऊला धोका दिला आहे. तुम्ही बरोबर दाखवता की तुम्हाला मधुभाऊची काळजी आहे, पण तुम्ही केस लांबवताय. मग अर्जुन पण इमोशनल होतो, तो तिला माफी मागतो की मला माफ करा, माझ्याकडनं चुकून हे घडलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्जुन असं काही केलं नाही, बिचारा तर चैतन्य समजून सांगत होता की मी असं काही करणार नाही, पण सायलीने ते अर्धवट ऐकल्यामुळे तिचा गैरसमज झाला आहे. तरी पण अर्जुन तिची माफी मागतो. मग सायली त्याला एक अल्टिमेटम देते की दिवाळीनंतर मी तुमचं घर सोडून कायमचं निघून जाईल. तुमच्याकडे दिवाळीपर्यंत वेळ आहे, जे होईल ते करा. मग मात्र अर्जुन काय करणार हे बघायला आपल्याला उत्सुकता असेलच. तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो. तर आपण बघतो की अर्जुन कोर्टामध्ये जजसमोर असं काही आर्ग्युमेंट मानतो की जजला मधुभाऊंना बेल द्यावी लागते. तो जजला म्हणतो, ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी विलासने मधुभाऊंवर पिस्तूल रोखली होती आणि मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट झाली आणि मधुभाऊने ते पिस्तूल हिसकावून विलासवर गोळी झाली, असं आत्तापर्यंत आपल्यासमोर चित्र उभं केलं गेलं आहे. मग जर असं असेल तर त्या पिस्तूलवर मधुभाऊंच्या शिवाय विलासचे बोटाचे ठसे पण हवे होते. पण पोलीस रिपोर्टनुसार त्याच्यावर फक्त आणि फक्त माझे क्लायंट मधुकर पाटील यांचे ठसे आहेत. याच्यावर एक गोष्ट सिद्ध होते की त्या दिवशी ती 2 नसून 3 व्यक्ती हजर होत्या आणि ती तिसरी व्यक्ती तिसरी कोणी नसून साक्षी शिक्रे ही होती. कारण त्या अजूनही हे गोष्ट कोर्टात सिद्ध करू शकत नाही की त्या खुनाच्या रात्री त्या कुठे होत्या. आणि मी कोर्टाला अशी विनंती करतो की मधुभाऊंना, मधुकर पाटलांना बेल देण्यात यावी, कारण त्यांचं जेलमधलं वर्तणूक पण खूप चांगली आहे. मग अर्जुन जेलमधले ते रिपोर्ट जजला सबमिट करतो. मग जज दोन्ही गोष्टींचा विचार करून मधुभाऊंना बेल देतात. आणि मग सायली, कुसुमताई एवढ्या खुश होतात. आपण असं म्हणूया हवं तर की अर्जुनने सायलीला दिवाळीसाठी एक गिफ्ट दिलं, सुंदर असं गिफ्ट. तिच्या वडिलांसारखी मधुभाऊंना त्यांनी बेल मिळवून दिली आणि आपण कधी मधुभाऊंचे केस लांबवत नव्हतं हेही प्रूव्ह करून दिलं. मधुभाऊसुद्धा अर्जुनचे आभार मानतात. ते म्हणतात, जावे बापू, तुमच्यामुळे मला आशेचा किरण दिसला आणि तुमच्यामुळे मी आज मोकळ्या श्वास घेतोय. तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं मलाही माहीत नाही. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हे काय नाही, हे माझं कर्तव्यच होतं आणि तुम्ही निर्दोष आहात हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून मी तुमची केस लढतोय. मग मधुभाऊ त्याला म्हणतात, माझे साऊ बाळाचं म्हणजे सायलीचं खूप कल्याण झालंय. तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. तुमची जोडी 7 जन्म सोबत राहो. मग सायली आणि कुसुमताई सुद्धा अर्जुनचे आभार मानतात. मात्र अर्जुन तिथून काही न बोलता निघून जातो. ही बाब चैतन्यला खटकते. तो ही बाब नोटीस करतो पण काही बोलत नाही. इकडे घरी आल्यानंतर सायली एवढी खुश असते की घरच्यांसोबत मधुभाऊंना भेट घालून देते. ती म्हणते, यावेळेची दिवाळी माझी खूप छान जाणार, कारण माझे वडील माझ्यासोबत असणार. घरचे पण खुश होतात. कल्पना, प्रताप, अश्विन सगळे खुश होतात. ते मधुभाऊंचं स्वागत करतात. ते म्हणतात, या मधुभाऊ तुमच्या लेकीच्या माहेरीच आहे. हे पण तिचं माहेरच आहे, सासर नसून तिचं माहेरच आहे. हे ऐकून मधुभाऊ आणखी इमोशनल होतात. ते म्हणतात, माझ्या सासूबाळाचं खूप छान झालं. तिला सोन्यासारखा नवरा मिळाला आणि सोन्यासारखं सासर म्हणणार नाही तर माहेर मिळालं. आईवडिलांचं प्रेम मिळालं हे बघून मला खूप भरून आलं आहे आणि आता माझी देवाकडे काही मागण्याची इच्छा नाही. मात्र साई एवढी खुशी असते की ती बसवते. मधुभाऊंना कुठे ठेवू कुठे नाही असं करता येत की ती त्यांच्यामध्ये आनंद. इकडे चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये जातो. तो बघतो की अर्जुन एकटाच बसलाय, इमोशनल होऊन बसलाय. चैतन्य त्याला म्हणतो, अरे अर्जुन काय झालं, खाली सगळे खुश आहे तू एकटा वरती येऊन काय बसलाय आणि तू सायली वणीशी काहीच न बोलता वरती आलाय, असं काय झालं तुमच्यामध्ये. मग अर्जुन त्याला सगळं सांगतो की आपण त्या दिवशी ऑफिसमध्ये जे बोलवतो ना की मधुभाऊंची केस लांबवायची वगैरे वगैरे, ते सायलीने ऐकलं आणि सायलीने मला अल्टिमेटम दिला आहे की मी दिवाळीनंतर घर सोडून जाणार. मग मी खरं आहे हे प्रूव्ह करण्याकरता मला मधुभाऊंची केस हातात घ्यावीच लागली आणि त्यांना लवकरात लवकर बेल मिळण्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्यांना बेल मिळवून दिलं. मग चैतन्य म्हणतो, अरे यार, हे पण तुझी चूक नव्हती ना, मी तुला ती आयडिया दिली होती आणि मलाच कसं तरी वाटतं की माझ्या चुकीची शिक्षा तुला मिळते. अर्जुन म्हणतो, जाऊ जे झालं ते झालं, आता आपण त्याला बदलू शकत नाही. मग तू सायलीवडीशी का बोलला नाहीस. तो म्हणतो, मी बोलायचा प्रयत्न केला पण ते माझ्या एवढ्या चिडल्या की माझं तर कुठलंच बोलणं ऐकत नाही आणि मी त्यांना काही सांगितलं तर ते त्यांना खोटंच वाटतंय. तर मी काही बोललो नाही त्यांना आणि मी त्यांना वचन दिलं की जोपर्यंत त्या माझ्याशी बोलत नाही किंवा मला बोलायला सांगत नाही तोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणार नाही. मग मात्र चैतन्यला सुद्धा गिल्टी फील होतो. तो म्हणतो, यार ही सगळी चुकी माझी आहे.
सायली बहिणी तुझ्यासोबत राहावी, जास्तीत जास्त वेळ राहावी म्हणून मी ह्या आयडिया तुला दिली होती. उलट तू तर मला नकार दिला. पण त्या चुकी शिक्षा तू भोगतोयस, जी चूक मी केली ॲक्च्युली. मी सायली बहिणीशी बोलतो. अर्जुन त्याला म्हणतो नाही नाही नको बोलूस, जे झालं ते झालं, आता पुढचं काय झालं ते बघून घेऊ आपण. मात्र चैत्रने एवढं गिल्टी फील झालं असतो की तो सायली भेटतो आणि सायली म्हणतो वहिनी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. ती एवढी खुश असते, ती म्हणते बोला भाऊजी काय बोलायचं तुम्हाला. मग तो तिला सगळं सांगायला लागतो की तुम्ही त्याविषयी जे ऐकलं त्याच्यामागे वेगळंच कारण आहे आणि अर्जुन असं काही करत नव्हता. मी तुम्हाला सगळी सत्य परिस्थिती सांगतो. तो म्हणतो की ज्या दिवशी तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला होता आणि तुम्ही फक्त ऐकलं अर्जुनला बोलताना की मी मधुभाऊची केस लांबवतो आहे, ॲक्च्युली मधुभाऊची केस लांबवत नव्हताच. त्याला ती आयडिया मी दिली होती. तुम्हाला चिडायचं असेल, बोलत असेल तर मला बोला, त्यात अर्जुनचा काहीही दोष नाही. उलट मी अर्जुनला ही आयडिया दिली होती की आपण थोडीफार केस लांबूया. पण अर्जुनने त्यास स्पष्ट नकार देत मला सांगितलं की मी सायली किंवा मधुभाऊंची फसवणूक करू शकत नाही, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आणि वहिनी तुम्ही एक गोष्ट साफ विसरलात की आपल्या हातातनं आश्रम जवळपास गेला होता. महिपत आणि त्या जजने मिळून तो स्टे उठवला होता. पण अर्जुनने जीव धोक्यात घालून दोघांचं बोलणं रेकॉर्ड केलं आणि बार काउन्सिलसमोर दाखवलं, म्हणून आपल्या आश्रमात पुन्हा स्टे मिळवता आला. ही गोष्ट तुम्ही कशी विसरलात. मग सायलीला सुद्धा फील होतं. ती म्हणते हो रागाच्या भरात मीही पण गोष्ट विसरून गेले की अर्जुन सरांनी आश्रमासाठी किती मेहनत घेतली आहे, तो स्टे परत मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. मग चेतन तिला म्हणतो वहिनी तुम्ही एकदा अर्जुनशी बोलायला तरी पाहिजे होतं ना. तुम्ही बोलले असता तुमचा गैरसमज दूर झाला असता. बिचारा अर्जुन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. गुन्हा केला मी आणि शिक्षा भोगतोय तो किती इमोशनल झाला, किती मनातून हर्ट झाला आहे हे तुम्हालाही कळणार नाही वहिनी. मग मात्र सायलीला फील होतं की आपल्या बोलण्याने अर्जुन सर खूपच हर्ट झालेत. ती म्हणते मी ज्यांच्याशी जाऊन बोलते त्यांची माफी मागते, कारण मीही न जाणता विचार करता त्यांना खूप काही बोलून गेले. इकडे महिपतच्या घरी महिपत, साक्षी, नागराज आणि प्रिया बसले असतात. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. साक्षी महिपतला म्हणते अण्णा आता सगळं संपलं, कारण अर्जुनने हे प्रूव्ह केलं आहे की तिथे तिसरी एक व्यक्ती होती जिने विलासचे ठसे मिटवले. आता थोडे दिवस राहिलेत मला वाटतं मी बाहेर असण्याचे, कारण आपण अजून हे प्रूव्ह करू शकलो की त्या दिवशी मी कुठे होते. आता मला नाही वाटत मी वाचेल म्हणून. महिपत एवढा चिडतो होतो तो त्या अर्जुन सुभेदारच्या ना मी काही करून टाकेल, त्याला उडून टाकतो, म्हणजे केसच कोणी चालवायचं नाही. साक्षी महिपतचं बोलणं ऐकून प्रिया पण चार्जअप होते. ती बोलते मी आधीच म्हटलं होतं मी चुकीच्या टीममध्ये आहे म्हणून. 20-22 वर्षापूर्वी तुम्ही केलेल्या कुटुंबाला खतम केलं असतं ना तर आधी नोबतच नसती आली. सारखं मला टेन्शनमध्ये सावध राहावं लागतं घरामध्ये सुद्धा. मग नागराजला बोलतो तू गप्पच ग, तुझे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. काल तू माती खाल्लीस ना. मग महिपत म्हणतो काय केलं हिने. मग तो सांगायला लागतो की अर्जुनला सायलीच्या नावाने घटस्फोट नोटीस पाठवली आणि अर्जुनने दादासमोर हे सिद्ध केलं की ती सही आणि ती नोटीस प्रियाने केली होती म्हणून. आणि दादा एवढा चिडला आहे की तुझ्याशी बोलत पण नाही आहे. आणि वहिनी तिला आधीच तिच्यावर संशय होता, तर मला वाटतं तो संशय आता पक्का झाला असेल. मग मात्र प्रिया म्हणते मी तर काय करणार, तुम्ही काहीच करत, तुमचे सगळे प्लॅन फ्लॉप झाले. तो आश्रम तुम्ही घेतला होता पुन्हा वापस गेला. मी माझे प्रयत्न एकटीच करते, तुम्ही काहीच करत नाही आहे. तुमच्यावर मी पण अडकणार बहुतेक. माझंही करिअर, माझं जीवन बरबाद होईल तुमच्यामुळे. मग आता मला ऑप्शन राहणार नाही कुठला. आता मी पण काय करू मला काही कळत नाही आहे. इकडे किल्लेदार चिडलेला आहे, इकडे अर्जुनने असं केलं आहे. आता तुझ्यासोबत बहुतेक मी पण जेलमध्ये जाणार, आपण सगळे जेलमध्ये जाणार बहुतेक. मग महिपत चिडतो ए पोरी गप्प बस, नाही तर सनकन कानाखाली घालले तुझे तुकडे करून टाकील. मग प्रिया म्हणते बस तुम्ही मलाच करा, तुकडे करा, मलाच बोलणं शांत बसवा. तुम्हाला काही करता येत नाही, माझ्यावर दमदाटी करा तुम्ही. तर मित्रांनो अशा रीतीने या भागामध्ये धमाल झाली आहे. अर्जुनने दिवाळीचं गिफ्ट दिलं सायलीला मधुभाऊंच्या रूपामध्ये आणि इकडे हे चांडाळ चौकडी महिपत आणि टीम यांचे झालेत वांदे. आता पुढे काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं आता पुढे काय घडेल ते. भेटूया पुढच्या भागामध्ये.